निलंग्यातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवणार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख। निलंगा येथे होत असलेल्या नगर परिषद निवडणुकीत विरोधक जाणून बुजून देशमुख विरुद्ध निलंगेकर, निलंगा विरुद्ध बाबळगाव अशा खोट्या गोष्टी पसरवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आलाय। अशा दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले। निलंगा येथील शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची बैठक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली। त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की ही निवडणूक वैयक्तिक किंवा गावाविरुद्ध गाव अशा पातळीवर न नेता निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठीच लढवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। निलंग्याचे प्रश्न सोडवणे, विकासाला वेग देणे आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे हीच पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले। काँग्रेसचे उमेदवार हमीद शेख यांना अनुभवी, कार्यक्षम आणि विकासाभिमुख म्हणून पक्षाने पुढे केले आहे। लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये निलंग्याची साथ नेहमीच काँग्रेस सोबत राहिली असून हीच साथ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या काळातील विकासाची परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्याची वेळ आता आली असल्याचंही नेत्यांनी नमूद केलंय। सध्याच्या सरकारला कंटाळलेल्या निलंग्याच्या जनतेला बदल हवा असून हा बदल काँग्रेसच घडवून आणेल असा दावा त्यांनी केला आहे। येत्या काळात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून त्यात निलंग्याच्या सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असणार आहे। सामान्य नागरिकांना अपेक्षित असलेला विकास काँग्रेसच करू शकते असेही त्यांनी सांगितले। निलंगा नगर परिषद निवडणूक ही नगराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचं त्यांनी नमूद केले। या प्रसंगी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीदभाई शेख, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, विजय देशमुख, डॉक्टर अरविंद भातांबरे, अजित माने, इस्माईल लादब यांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निलंग्यामध्ये लोकांना बदल हवा। निलंग्यामध्ये नवी व्यवस्था हवी आणि काँग्रेस पक्ष ती व्यवस्था देऊ शकतो असा आम्हाला आत्मविश्वास आहे। 15 वर्ष भारतीय जनता पक्षाने इथला कारभार पाहिला आणि त्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। हे आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहोत आणि मला विश्वास आहे निलंग्यातला सामान्य मतदार हा यावेळेला काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळवून देईल। काँग्रेसबद्दल आमच्याकडे विषय प्रश्न विचारत असेल माझी नगरमध्ये सुनीता चोपडे, चिरंजीव दीपक चोपडे म्हणजे दयानंद चोपडे यांनी आयुष्यभर पूर्ण काँग्रेससोबत काम केले, ज्येष्ठ काम केले। अगदी हे आपण ते उपस्थित होता आणि काँग्रेस झेंडा घेऊन त्यांना निधी भरले। अशा एका चांगल्या माणसाला निवड डावल्यानं नाराजी व्यक्त केली होती, एकाबद्दल बोलतो। या संदर्भामध्ये मी आपल्याला एवढंच सांगितलं की तिकीट वाटपामध्ये एखाद्यावर अन्याय झाला असेल याची सुद्धा चर्चा आम्ही पक्षामध्ये करू आणि त्याचं योग्य पद्धतीनं भविष्यामध्ये पुनर्वसन करता येऊ शकतं। म्हणजे नगरपालिका आल्यानंतर आम्हाला त्यांना म्हणजे अनेक मार्गाने त्यांचं पुनर्वसन करता येतं, त्यांचा सन्मान करता येतो। त्या संदर्भाने पक्षामध्ये चर्चा होईल। जसं तुम्ही म्हणालात एक नाव तुम्ही सांगितलं, असे अनेक असतील। शेवटी 100 अर्ज आमच्याकडे आले होते, त्यापैकी फक्त 23 नावच आम्हाला निश्चित करता येत होते। त्यामुळं सगळ्यांना न्याय देणं हे शक्य होत नाही। असं असलं तरी त्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांचा सन्मान हा निश्चित भविष्यामध्ये राखला जाईल। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं युती आहे, मात्र जिल्हाभरामध्ये असं पाहायला मिळत नाही। कुठे काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली आहे तर कुठे अजित पवार गट तुम्हाला आव्हान देत, शरद पवार गटाचं आव्हान देत, रेणापूरमध्ये तीच परिस्थिती आहे, निलंग्यामध्ये तीच परिस्थिती आहे। कसं पाहत आहे मधुरमध्ये? आमचा प्रयत्न हा महाविकास आघाडी करण्याचा चाललेला आहे। स्थानिक पातळीवर काही अडचणी उद्भवतात, स्थानिक पातळीवरच हे अधिकार आम्ही दिले असल्यामुळं जिथं महाविकास आघाडी झाली तिथं आम्ही केलेली आहे आणि जिथं नाही झाली तिथं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा रेटा
आणि तिथं निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार हे ज्या त्या पक्षानं म्हणजे काही काँग्रेसनंच केली असं नाही, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा इतर मित्रपक्ष त्यांनी तो स्थानिक पातळीवर निर्णय केलेला आहे. मला असं वाटतं की त्यामुळे कुठे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. बरं, यासोबत संलग्न प्रश्न आहे, याचा फटका तुम्हाला बसू शकतो असं वाटतं महाविकास आघाडी? मला असं वाटतं की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.